एक दिवस या शरीरामधून आपला जीव निघून जाणार आहे आणि गेलेला जीव परत येतो का? एखादा व्यक्ती मेला आणि त्याच्या परिवारातल्या व्यक्तीने सांगितलं, डॉक्टर महाराज मी तुम्हाला 10 करोड रुपये देतो, फक्त याला एखादा महिना जिवंत ठेवा. चालतं का? नाही चालत बघा. जाऊ द्या 100 करोड रुपये देतो, फक्त 10 मिनिटं जीवन करा. चालेल का? 10 मिनिटं जिवंत केलं तर होईल का जिवंत? तो नाही होत बघा. एकदा या शरीरातून जीव गेला नाही तर जीव गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत वापस येत नाही बघा, परत वापस येत नाही. म्हणून काय करायचं? म्हणून हा पवित्र देह माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलाय ना, तर या दिलेल्या पवित्र देहाने सुंदर असं माझ्या देवाचं नाम संकीर्तन करायचंय बघा. आणि आपण भाग्यवान आहात की बाबांच्या दरबारामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे, बाबांची सेवा आपल्याला करायला मिळतीये, हे की नाही? भाग्यवान आहोत आपण. हिवऱ्याची लोक इथं येऊन स्वयंपाक करत आहेत का? नाही करतात. नाही. जानेबळची लोक इथं येऊन स्वयंपाक नाही करत आहेत. आसपासची लोक नाही करत आहेत. खरं सांगू, त्यांना करू वाटत नसेल का बाबांची सेवा? पण नाही येता येत का? कारण की गावापासून दूर जावं लागतं, 2-4 किलोमीटर जाऊन मग नंतर बाबाची सेवा करावी लागते, आहे की नाही? पण तुम्हाला घर सोडलं की मंदिर आणि मंदिर सोडलं की घर. जर तुम्ही येत नसाल तर मग तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच, आहे की नाही? पुण्य शब्द काढून पाप टाका फक्त, आहे की नाही? तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच बघा. पण नाही बघा, माझ्या गावातील संपूर्ण मात्या माऊल्यांचा मला फार स्वाभिमान आहे. एखाद्याच्या लग्नामध्ये जर आमंत्रण द्यायचं असेल तर आदल्या दिवशी जावं लागतं. उद्या स्वयंपाकाला या, आहे की नाही? उद्या स्वयंपाकाला या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जावं लागतं, लवकर या बरं का. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर गेलं माणूस आणि कदाचित तिसऱ्या वेळेला जर एखादा व्यक्ती राहिला ना, ऐकताय ना माझं? एखाद्या वेळेला तिसऱ्यांदा सांगणारा एखादा व्यक्ती राहिला ना, तरी तो म्हणतो जाऊ द्या, आपलं काय चाललंय, मला त्यांनी बोलवलंच नाही. अरे वेड्या, रात्री कुणाला आमंत्रण दिलं होतं, परत सकाळी कुणाला आमंत्रण दिलं होतं, आता तिसऱ्यांदा सुद्धा आमंत्रण दिलं नाही तर म्हणायचं मला बोलवलंच नाही. होतं ना असं? होतं की नाही? माणी लोक असतो का नाही आपण? आता बघा, तुम्ही लग्न सुरू आहेत, आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो आपल्याकडे, असतो की नाही? सकाळीच त्या वधू पक्षाची किंवा वर पक्षाची माता माऊली तुमच्या घरी येते. संध्याकाळी आपल्या घरी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी सर्वजण या बर का. हो ठीक आहे, येतो. परत दुपारी येते तुम्हाला बोलवायला, तुम्ही म्हणता येतो. बाय चान्स संध्याकाळी जर ती माता माऊली तुम्हाला बोलवायला आली नाही, लगेच तुमचं चालू होतं, मेलीने मला सोडलं, आहे की नाही? काय म्हणता तुम्ही? मेलीने मला सोडलं. मेलीने 2 दिवस झाले सांगितलं, ते काही तुझ्या लक्षात राहिलं नाही का? माणूस मानाचा भुकेला आहे. पण मला स्वाभिमानाने सांगू वाटतं, माझ्या माता माऊल्या मानाच्या भुकेल्या नाहीत आणि बाबांसाठी तर नाहीच. आणि असावं तरी का? कारण की आपल्याला बाबाशिवाय कुणीच नाही बघा. खरं सांगू का, मी एका गावामध्ये महाप्रसाद वाटप करण्याकरता गेलो. आई सत्य घटना सांगतोय बरं. एका गावामध्ये महाप्रसाद वाटण्याकरता गेलो. माझ्या हातून त्या ठिकाणी महाप्रसाद होता आणि मी सहज विचारलं, का हो किती क्विंटलचा प्रसाद आहे तुमचा? त्याने सांगितलं, महाराज 25 क्विंटलचा भंडारा आहे म्हणे आमचा. किती क्विंटलचा? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? चहा वगैरे पाठवू का? चहा वगैरे नाही, हो जरी म्हटलं तरी भेटणार नाही, फक्त विचारायचं माझं कर्तव्य. येईल चहा. किती क्विंटलचा? 25 क्विंटलचा भंडारा आहे म्हणे महाराज. आसपासातली सगळी परिसरातली लोक आमच्या गावात येतात. म्हटलं मग या प्रसादाची सिस्टीम नेमकी काय आहे? म्हटले महाराज काय नाही, आम्ही काय करतो, दळण त्या ठिकाणी दळून आणतो आणि प्रत्येकाच्या घरी 2-2, 4-4 किलो त्या ठिकाणी पीठ नेऊन देतो आणि ती लोक पुऱ्या करून आम्हाला मंदिरामध्ये आणून सोडतात. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हटले महाराज हा भरपूर लोक आहे, भरपूर भक्त परिवार आहे. आसपासच्या 15 खेड्यामध्ये आमच्या पुरी बनवायला जातात. किती खेड्यामध्ये? बोला ना, पुढचे तरी बोला. 15 खेड्यामध्ये आमच्या पुऱ्या बनायला जातात. मी विचार करायला लागलो, 25 क्विंटलचा भंडारा आणि 15 खेड्यामध्ये पुऱ्या करायला जातात. आमच्या इथे तर जवळपास 80-100 क्विंटलचा भंडारा होतो. आमच्या माता माऊल्या फक्त गावात राहून गावातल्या
7 ते 8 घंट्यामध्ये पूर्ण प्रसाद तयार करतात। किती तासामध्ये? 7 ते 8 तासामध्ये, 9 तासामध्ये, जास्तीत जास्त 10 तासामध्ये। हा आपल्या गावचा स्वाभिमान आहे। काय आहे? स्वाभिमान आहे बघा। आणि आपला स्वाभिमान आपल्याला असलाच पाहिजे, बरोबर की नाही? असला पाहिजे बघा। सुंदर असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोवर्धनाला आपल्या हातावरती उचलले आणि सुंदर सगळे ग्वालबाल वृंदावनवासी भगवान परमात्म्याच्या सोबत आनंद घेत आहेत बघा, आनंद घेत आहेत। तिकडे इंद्राला वाटलं एवढी दिवस झाले आपण पाऊस पाडतोय, या अर्थी आता संपूर्ण वृंदावनवासी कंटाळून गेलेले असतील, काही वृंदावनवासी आता आपलं नाव घेत असतील, काही लोक आता देवाची आराधना करत असतील। चला आपण जरा त्यांची हाल काय आहे बघून येऊयात। काय करूयात? हाल बघून येऊयात। आई खरं सांगा, काही काही लोक फक्त हालच बघतात का नाही? काय बघतात? हालच बघतात। करायचं तर काही नाही, पण जाऊन येऊ, चला हालचाल विचारू। काय विचारू? हालचाल आहे की नाही? कशाचे हाल आणि कशाचे चाल? काही नाही, फक्त विनोदा हसण्याकरता काही काही लोक असतात। तसा देवता सुद्धा फार स्वार्थी आहेत आई। देवता सुद्धा साधारण नाहीत। देवता देव एक आहे, देव एक आहे, तो म्हणजे माझा प्रभू श्री रामचंद्र भगवान आणि ते माझे प्रभू श्री कृष्णचंद्र भगवान। हे इंद्र आदी हे देवता आहेत, हे मात्र स्वार्थी आहेत। बघण्यासाठी या पृथ्वीवरती आले, वृंदावनामध्ये आले, गिरिराज्यावरती आले आणि बघायला लागले तर बघतात तर काय, माझ्या पंढरीनाथ माझ्या भगवान श्री कृष्णाने आपल्या करंगळीवरती गिरिराजी महाराजांना उचलले आणि संपूर्ण वृंदावनवासी खाली उभं राहून त्या ठिकाणी आनंद घेत आहेत। पाणी कशासाठी पाठवलं होतं? दुःख देण्यासाठी, पण आनंद घेत आहेत। इंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं। का आश्चर्य वाटलं असेल? एवढा छोटासा बालक आपल्या करंगळीवरती एवढ्या मोठ्या गिरिराजीला उचलून थांबवलंय आणि थांबवलं नाही तर सगळेजण आनंद साजरा करत आहेत। खरं सांगू काही, ज्याच्याजवळ देव असतो ना त्याला कुठल्या प्रकारचं दुःख नसतं बघा। देव असतो, संत हृदयामध्ये असतो, त्याच्या अंतकरणात दुःख नसतं। मी सांगून गेलो बघा त्या दिवशी, अंतकरणामध्ये एकच जागा असते, एक तर सुखाची असते नाहीतर दुःखाची असते, एक तर संत देवाची असते नाहीतर व्यभिचाराची असते, बरोबर आहे की नाही? नाहीतर विचाराची असते। भगवान परमात्मा किंवा संत तुमच्या हृदयामध्ये असले ना तर संताला जोडून पुण्य तुमच्या हृदयामध्ये विराजमान असतं आणि व्यभिचार दुसऱ्याविषयी वाईट भावना तुमच्या अंतकरणामध्ये असेल ना तर त्या वाईट भावनेला जोडून दुःख तुमच्या हृदयामध्ये विराजमान असतं। काय असतं? दुःख विराजमान असतं। म्हणून अंतकरणात माझ्या भगवान परमात्म्याला ठेवलं पाहिजे बघा। सर्व वृंदावनवासियांनी माझ्या भगवान परमात्म्याला जवळ केलं होतं, म्हणून दुःखात सुद्धा आनंदाची प्राप्ती आहे। दुःखात सुद्धा आनंदाची प्राप्ती। आई एक गोष्ट सांगू तुम्हाला, परिवार जर सुंदर असला, परिवार जर प्रेम करणारा असला ना, परिवारातले लोक जर सुख देणारे असले ना तर घरामध्ये धन नसू द्या, गाडी बंगला नसू द्या, राहायला चांगलं घरही नसलं ना, खायला चांगलं अन्नही नसलं, घालायला चांगली कपडेही नसले ना तरी माणूस आनंदात राहतो। कसा राहतो? आनंदात राहतो। पण करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणारी माणसं, मुलगा अमेरिकेला राहतो, मुलगी जपानला शिकते, बाप सकाळी उठल्या उठल्या ऑफिसला जातो, आई उठल्या उठल्या ऑफिसला जाते, एक महिना एकमेकाचं तोंड सुद्धा बघायला मिळत नाही। सुख आहे का? सुख आहे का? आई तुमचं सुख पैशात की तुमच्या मुलात? बोला ना, सुख पैशात की मुलात? मुलं आहेत ना, सांगा, मुलात की पैशात? पैशात? अच्छा, मुलात, बरोबर। मुलगा जर चांगला असला तर तुम्ही सुखी आहात, मुलं जर दुःखी असले तर तुम्ही दुःखी आहात बघा। म्हणून सुख प्राप्त करायचं असेल तर मुलं पाहिजे, पण तो मुलगा कोणचा पाहिजे? भगवान परमात्मा। त्याला आपला मुलगा समजून आपल्या हृदयामध्ये विराजमान करायचं। संसारातलं कोणतं दुःख तुम्हाला दुःख देऊ शकत नाही बघा। इंद्राने विचार केला, आपण तर यांना त्रास देण्याकरता एवढं पाऊस त्या ठिकाणी करतोय, पण यांना मात्र दुःख नाही तर सुखच आहे, मग काय करायचं? बघितलं तर छोटासा बालक त्या ठिकाणी हातावरती करंगळीवरती गोवर्धन घेऊन उभा होता। इंद्राने बघितलं, ध्यान लावलं तर बघितलं साक्षात भगवान परमात्मा आहे। भगवान परमात्मा डोळ्याच्या समोर दिसल्या दिसल्या धावत गेलेला इंद्र माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती पडला आणि चरणावरती पडून त्या ठिकाणी माफी मागायला लागला। भगवान परमात्म्या, या जगाचा तू पालनहर्ता आहे, या विश्वाची उत्पत्ती करणारा आहे, या विश्वाला स्थित ठेवणारा आहे
आम्हा सर्वांना त्या ठिकाणी सुख प्रदान करणार आहे। आमची माय तू आहे, आमचा बाप तू आहे, आमचा सर्वस्व तू आहे गड्या। आणि मला माफ कर रे, माझ्या हातून चूक झाली, माझ्या हातून फार मोठी चूक झाली देवा। मी तुला त्रास दिला, मी तुझ्या वृंदावन वासींना त्रास दिला, मला माफ कर, मला माफ कर। देवाने सांगितलं तुला माफ करणार नाही। माझा अपराध केला असताना तर मी तुला माफ केला असतं, पण तू माझ्या भक्ताचा अपमान केला, माझ्या ग्वालबालांचा अपमान केला, मी तुला माफ करणार नाही। शेवटी इंद्राने युक्ती लढवली, भगवान परमात्मा कुणाचा ऐकेल तर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची आहे ती गोमाता। काय? गोमाता। इंद्र त्या ठिकाणी सुरभीच गोमातेजवळ गेले आणि सुरभी गोमातेला प्रार्थना करायला लागले, माते देवाला क्रोधापासून त्या ठिकाणी थांबव ना, माझ्या हातून फार मोठा अपराध झालाय, भगवान परमात्मा माझं ऐकायला तयार नाही, तू जर आली ना तर तुझं तरी ऐकेल। माझी गोमाता भगवान परमात्म्याच्या जवळ आली आणि विनंती करायला लागली, हे परात्पर अखिलेश्वर परमात्मा, इंद्राच्या हातून चूक झाली आहे, जाऊ दे, ते सुद्धा तुझं बाळच आहे ना, आणि मुलाला माफ करणं हे बापाचं कर्तव्य असतं, बरोबर आहे की नाही? मुलाला माफ केलं पाहिजे। एखाद्या वेळेस मुलगा चुकत असेल तर त्याला लगेच काडीने मारायचं नाही, एखाद्या वेळेस मुलगा चुकला तर त्याला प्रेमाने सांगायचं बघा, लगेच मारायचं नाही। देवा अरे आम्ही तुझी मुलं आहोत, देवता सुद्धा तुझी मुलं आहेत बघ, मग एकदा तरी त्याला माफ कर, एकदा तरी माफ कर। बघा भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी इंद्राला सुद्धा माफ केलं, कशामुळं? गोमातेच्या प्रेमामुळं। बघा गोमाता माझ्या भगवान परमात्म्यावर त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन माझ्या भगवान परमात्म्याला आज गोविंद नाम प्रदान केलं। सुंदर असं भगवान परमात्म्याचं नाव म्हणून तेव्हापासून म्हटलं जातं, गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, श्रीवास बिमला
गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे माझा भगवान परमात्मा आपला आहे, बाकी सगळं पर काय बघा। म्हणून त्या ठिकाणी गोमातेने सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याला गोविंद नाव दिलंय की नाही। भगवान परमात्म्याला सगळ्यात आवडीचं जर नाव कोणचं असेल नाही तर ते गोविंद आहे। कोणचं आहे? गोविंद। देवाला कृष्ण म्हणून हाक मारा, देव प्रसन्न होईल, पण थोडा वेळ लागेल। देवाला गोविंद म्हणून हाक मारा। गोविंद म्हटलं माझ्या गजेंद्राने, है की नाही? गोविंद म्हटलं माझ्या गजेंद्राने, माझ्या भगवान परमात्म्याने हा म्हटलं स्वर्गात आणि ती म्हटलं गजेंद्र जवळ। मैं हूँ शरण में तेरी संसार के रचैया, कश्ती मेरी लगा दो उस पार हो नैया। मैं हूँ शरण में तेरी संसार के रचैया। बहुत ही बढ़िया। ठीक है, म्हणून म्हटलं भगवान परमात्म्याला गोविंद नाव फार आवडत असतं बघा। म्हणून भगवान परमात्म्याला पुकारताना एखादा तरी भाव अंतकरणामध्ये धारण करून भगवान परमात्म्याला पुकारावं बघा, है की नाही। समोर शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सुंदर असं रास पंचाध्यायीचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात। रास पंचाध्यायी श्रीमद भागवत कथेतली त्या ठिकाणी रास पंचाध्यायी श्रीमद भागवत कथेतली त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। ज्या व्यक्तीने अख्खं श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि जर रास पंचाध्यायी श्रवण केली नसेल नाही तर शुकदेवजी म्हणतात त्याने भागवतातलं काहीच घेतलं नाही बघा, त्याने भागवतातलं काही श्रवण केलं नाही बघा। त्या शरीर रूपी गावामध्ये हृदय रूपी सरपंच आहे, की नाही? हृदय रूपी सरपंच आहे। प्रत्येकाला वाटतं आपण श्रेष्ठ आहे। आजच्या या कलियुगामध्ये, आजच्या या नवीन जमान्यामध्ये प्रत्येकाला वाटतं आपण श्रेष्ठ आहे। तसं या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला सुद्धा वाटत होतं आपण श्रेष्ठ आहे। तसे या कथेतल्या प्रत्येक कथेला वाटत होतं की आपली कथा, आपलं चरित्र सगळ्यात श्रेष्ठ आहे बघा।
पण जसं शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल ना तर ते आहे आपलं हृदय. एकदा शरीरातल्या सगळ्या अवयवांची भांडणं झाली. काय झालं? भांडणं झाली. आणि भांडणं झाल्याच्या नंतर सगळे अवयव हृदयाला म्हणायला लागले, का रे हृदया, सगळं श्रेय तू घेतोस. सगळी लोक म्हणतात की शरीर हृदयामुळे चालतं, शरीर हृदयामुळे चालतं. अरे शरीर आमच्यामुळेही चालतं ना. हो, मी तर काही बोललोच नाही गड्या. नाही, पण तुझंच नाव समोर का? तुझंच नाव समोर का? कार्यकर्ते असतात ना, तुझंच नाव समोर का? कार्य आम्ही करतो, काम आम्ही करतो आणि नाव तुझं असतं बघा. पण मेन माणसाशिवाय काम होतं का? नाही होत बघा. हृदयाने सांगायला लागला, अरे सगळे श्रेष्ठ आहेत, पण ऐकायला कोणी तयार नव्हतं. मग एक काम केलं, कोण श्रेष्ठ आहे? मग हाताने एक विचार केला. म्हटले, आपण जर शरीरातून निघून गेलो ना तर हे शरीर संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हाताने काय केलं? हात या शरीरातून निघून गेले बघा. आणि शरीरातून हात निघून गेल्याच्या नंतर शरीराला फरक पडणार आहे का? हात जर व्यक्तीला नसले तर शरीर बंद पडतं का? नाही बंद पडत बघा. काम थांबतील तुमची, क्रिया थांबतील तुमच्या, पण शरीर मात्र बंद पडत नाही. शरीरातून हात निघून गेले, बघितलं आपल्या वाचून यांचं काही आडत नाही. हात पुन्हा वापस शरीरामध्ये आले. डोळ्यांना वाटलं हाताला जाऊ द्या, हाताने काय कामं होतात, पण मी जर या शरीरामध्ये नसलो तर लोकांना दिसल कसं, आणि दिसलं नाही तर शरीर चालल कसं. म्हणून त्या ठिकाणी डोळे या शरीरामधून निघून गेले. आई, पण माणसाला डोळेही नसले ना तरी माणसाचं शरीर जातं का? नाही बघा. माणूस काठीच्या आधाराने जीवन जगतो. बरीच आंधळी व्यक्ती या जगामध्ये वारंवार करत आहेत, मेली नाहीत. का मेली नाहीत? कारण की शरीरामध्ये फक्त डोळे महत्वाचे नाहीत. नेत्राने सुद्धा विचार केला, आपल्या वाचून काही शरीर थांबत नाही. शरीर पुन्हा त्या ठिकाणी परत आलं. पायाने विचार केला, आपण जर शरीरात नसलो तर ह्या शरीराला कार्य करण्याकरता नेणारा कोण आहे? आपणच आहे. म्हणून आपण जायचं म्हणजे आपलं महत्त्व यांना कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शरीरातून पाय सुद्धा निघून गेले. आई, पण पाय निघून गेल्याच्या नंतर लोकांनी व्हीलचेअर लावली. काय केलं? व्हीलचेअर लावली. हाताने लोटत जिथं जायचं तिथं. आता तर हातानेही लोटायची गरज नाही, बटन फिरवलं की व्हीलचेअर चालते. बरोबर आहे की नाही? लोकांनी ती युक्ती लढवली बघा. पायाला सुद्धा वाटायला लागलं की आपल्या वाचून सुद्धा शरीर थांबत नाही. शेवटी हृदयाने सांगितलं, म्हटले तुमच्या सगळ्यांचं झालं का? आता तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलं. आता हे काम करतो, मी थोडा चहा वगैरे पिऊन येतो. काय करतो? थोडा चहा वगैरे पिऊन येतो. तुमच्यात काही असतात ना, महाराज बस झाला आता थोडा चहा घेऊन येतो, आहे की नाही? थोडा ब्रेक ठेवा. हृदयाने सांगितलं, मी थोडा ब्रेक घेतो, थोडं बाहेर जाऊन येतो. जसं हृदय शरीराच्या बाहेर गेलं आणि बाहेर गेल्या सगळे अवयव त्या ठिकाणी तळमळायला लागले, तडफडायला लागले. अरे हृदया, ये बाबा ये. तू जर नसला तर आम्हाला तडपून मेल्याशिवाय पर्याय नाही. कारण का? हृदय जर बाहेर गेलं, श्वासोश्वास जर संपला ना तर शरीर चालणार आहे का? चालणार आहे का? आता तुमच्या हाताला कणिक लागलेलं आहे की नाही? तुमच्या हाताला कणिक लागलेलं आहे म्हणून सांगा, नाही तर तुम्हाला 10 मिनिटं असं नाक बंद करून सांगायचं सांगितलं असतं, आहे की नाही? 10 मिनिटं असं नाक बंद करायला लावलं असतं. खरंच सांगा, किती मिनिटं नाक बंद करून राहू शकतो माणूस? आहे की नाही? घरी गेल्यावर बघा आता, आहे की नाही? नाक बंद करून बसायचं. जास्तीत जास्त 15-20 सेकंद, जास्तीत जास्त अर्धा मिनिट, 1 मिनिट, 5 मिनिटं, आहे की नाही? याने बघितलं नाक बंद करून 5 मिनिट माणूस जास्तीत जास्त नाक बंद करून थांबू शकतो गड्या. पण 5 मिनिटाच्या वर जर नाक बंद केलं ना तर आपणच बंद पडू. नंतर आपणच बंद पडू. का? कारण की हृदयामध्ये, शरीरामध्ये जोपर्यंत हृदय आहे ना, शरीरामध्ये जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत शरीर आहे. अगदी तद्वत या श्रीमद भागवतामध्ये जोपर्यंत रास लीला आहे ना, जोपर्यंत रास क्रीडाचं वर्णन या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे ना तोपर्यंतच कथा सुरू आहे. तोपर्यंतच कथा सुरू आहे बघा. रास क्रीडा, रास पंचाध्यायी जर या श्रीमद भागवतातून वजा केली नाही तर श्रीमद भागवत चालणार. श्रीमद भागवताचं हृदय आहे रास पंचाध्यायी बघा.
ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा वस्त्रहरण लीला त्या ठिकाणी करत होता आणि वस्त्रहरण लीला केल्याच्या नंतर दुःखी झालेल्या गवळणी त्या गवळणींना त्या ठिकाणी वचन दिलं की गवळणींनो, शरद ऋतू आल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी सुंदर असा रासलीला करील आणि सुंदर असा शरद पौर्णिमेचा त्या ठिकाणी दिवस जवळ आला. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर सगळ्या गोपिका वाट बघायला लागल्या की श्रीकृष्णाने आपल्याला वचन दिलं होतं रासलीलेचं. आज कृष्ण आपल्या सोबत रासलीला करणार आहे. आनंद साजरा करायला लागल्या. सगळी जण वाट बघायला लागल्या की भगवान परमात्मा हा कृष्ण आम्हाला कधी बोलवेल. का विचार करत होत्या? हृदयामध्ये, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये फक्त कृष्ण 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 विचार करत होत्या. गड्या रास पंचाध्यायीचा रासलीलेचा विचार करत होत्या. रासखेडा करण्याचा विचार करत होत्या. पण घराच्या बाहेर काही निघत नव्हत्या बघा. का निघत नव्हत्या सांगू आई तुम्हाला? कारण की गोपिका फार माननीय होत्या. कशा होत्या? माननीय होत्या बघा. आपल्यातल्या सुद्धा काही गोपिका फार माननीय असतात. त्यांना एवढा मान लागतो, एवढा मान लागतो, एवढा मान लागतो, एवढा मान लागतो, केवढा मान लागतोय की केवढा मान लागतो, एवढा मान लागतोय का नाही? ते एवढा प्रभू भावे ते प्रमाण बदलून एवढा प्रभू मान टाकावं लागतंय की नाही? एवढा मान काही लोकांना लागतं बघा. काही लोकांना 100 वेळा बोलवलं तरी ते लोक म्हणतात मला फोनच केला नाही. मानाची प्रत्येक व्यक्ती आजकाल मानाचा भुकेला आहे बघा. आम्ही एखाद्या गावामध्ये कीर्तन करण्याकरता जावं आणि मी एका गावामध्ये कीर्तन करण्याकरता गेलो आणि त्या चोपदाराने मला सांगितलं, म्हटले बाबा आपलं नाव रामकृष्ण हरी बरं का? म्हटलं वा, काय सुंदर नाव आहे तुमचं, रामकृष्ण हरी आहे की नाही? तिन्ही देवीचे ठसे, तिन्ही देवाचे नाव तुमच्या हृदयावरती कोरलेले आहे. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हटलं परत थोडा वेळ झाला, फेटा वगैरे बांधला. फेटा बांधल्याच्या नंतर तो परत माझ्याजवळ आला, बाबा माझं नाव रामकृष्ण हरी बरं का? म्हटलं माहिती आहे ना मला, म्हटलं कळलंय मला आता. म्हटले कीर्तनाला गेलो, चाल सुरू झाली, अभंग झाल्याच्या नंतर चाल सुरू झाली आणि चाल सुरू होत असताना तो माझ्याजवळ आला. मला वाटलं विशेष काहीतरी सांगत असेल म्हणून मी 5 पावलं मागं आलो. 5 पावलं मागं येऊन ऐकायला येत नव्हतं. त्या फेटा वर करून कान देऊन ऐकायला लागलो. तो माझ्याजवळ आला आणि मला कानात सांगायला लागला, बाबा माझं नाव रामकृष्ण हरी बरं. मी म्हटलं अरे बाबा सांगितलं ना तू, आता परत तेच काय सांगतोय? सुंदर कीर्तन त्या ठिकाणी झालं बघा. सगळ्यांना आनंद झाला. पण या बाबाचा चेहरा पडलेला होता. या बाबाचा चेहरा पडलेला होता. मी सहज गेलो, म्हटलं बाबा काही चुकलं असेल तर माफ करा, आम्ही नवीन आहे. एखाद्या वेळेस एखादं प्रमाण, एखादा श्लोक चुकू शकतो, एखाद्या वेळेस एखाद्याचं नाव चुकू शकतं, कथाही चुकू शकते, असं काही नाही. काही चुकलं असेल तर माफ करा बरं का. तो खरं सांगू का महाराज, आजचं कीर्तन जमलं. रब से किस्मत फूटी रे, स्वामी स्वामी कहन लगन राम से टूटी रे. मान बढ़ाई जब से आई तब से किस्मत फूटी रे, की नाही? संत म्हणतात देवा जेव्हापासून मी त्या मानाला प्राप्त झालो ना, तेव्हापासून माझे त्या ठिकाणी नशीब फुटलं म्हणतात. काय म्हणतात? माझं नशीब फुटलं. कशाने? ज्या मानापाना करता आम्ही एवढे व्याकुळ असतो ना, तो मान संताला दिल्याच्या नंतर संत म्हणतात की माझं नशीब फुटलं. दादा आवाज थोडा ठिका राहू. सचिन भाऊ आवाज थोडा. ज्या माना करता आम्ही भुकेले आहोत ना आई, तो मान जर संताला दिला तर मान म्हणतात आमचं नशीब फुटलं. आपल्याला मान मिळाल्याच्या नंतर म्हणतो माझं नशीब उजळलं की मला कुठेही मान मिळतो. बोलतो की नाही आपण? वा, माझं नशीब उजळलं. का? मला सगळीकडे मान मिळतोय. पण संत म्हणतात मला जर मान मिळाला ना तर माझं नशीब फुटलं. का फुटलं? कारण की जर लोक मला मान देत असतील तर मी त्या मानाच्या मागे लागेल, आणि मी जर मानाच्या मागे लागलो तर लगन राम से तुटी रे. भगवान परमात्म्याच्या चरणावरती विराजमान, भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थापित केलेलं माझं मन हे मानाकडे जाईल. भगवान परमात्म्याचं नाव माझ्या मुखातून येणार नाही. आणि दरिद्री संत कुणाला म्हणतात? संत दरिद्री कुणाला म्हणतात? जो भगवान परमात्म्याचं नाव घेत नाही तो दरिद्री म्हणतात बघा. गोपिका सुद्धा त्या ठिकाणी फार माननीय होत्या, फार मानपानाच्या भुकेल्या होत्या बघा. गोपिका विचार करत होत्या की तो कृष्ण आपल्याला बोलवेल त्यावेळेला आपण जाऊ, असं कशाला आपण जायचं? भगवान परमात्मा सुंदर असा त्या ठिकाणी जमुनाजीच्या किनाऱ्यावरती बसले होते बघा. माझा भगवान परमात्मा जमुनाजीच्या किनारे बसलेला भगवान परमात्मा काय सुंदर दिसत असेल.
बरहापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासकनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्राणवेणोरधरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः बरहापीडं नटवरवपुः। माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर दिसतो ना, सुंदर असं पिवळं वस्त्र माझ्या भगवान परमात्म्याने डोक्याला गुंडाळलेलं आहे बघा। त्या गुंडाळलेल्या वस्त्राला माझ्या भगवान परमात्म्याने सुंदर असं मोराचं पीस टाकलेलं आहे बघा। सुंदर असे त्या ठिकाणी नेत्र आहेत बघा। ज्या नेत्राने आपल्याकडे बघितल्याच्या नंतर आपण सुद्धा मोहित होऊन जाऊ, आपण सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये पडू, अशा माझ्या भगवान परमात्म्याचे सुंदर नेत्र आहेत बघा। की पगडी बांधे जरी की पगड़ी बांधे सुंदर आँख वाला, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा। जरी की पगड़ी बांधे सुंदर आँख वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँख वाला, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा हो। जय हो। लट घुंघराले बाल तेरे काले काले बाल, लट घुंघराले बाल तेरे काले काले बाल, सुंदर श्याम मनोना तेरे तेरी मेरी चाल, सुंदर श्याम मनोना तेरे तेरी मेरी चाल। हवा में सर सर करता, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मन वाला, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा हो। सखियाँ पगली होती जब जब होठ पे बंसी बाजे, कान में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे। सखियाँ पगली होती जब जब होठ पे बंसी बाजे, कितना सुंदर सुंदर असे त्या ठिकाणी पिवळं पितांबर धारण केलेला माझा भगवान परमात्मा, गळ्यामध्ये त्या ठिकाणी सुंदर अशी वैजयंती माला धारण केलेली आहे आणि कदंबाच्या वृक्षाखाली भगवान परमात्मा आपल्या अधरावरती बासुरी ठेवून सुंदर असं बासुरी वादन करत आहे बघा। भगवान परमात्माच्या बासुरी वादनाने नाही, घरामध्ये काम करणारी प्रत्येक गोपी माझ्या भगवान परमात्म्याच्या बासुरीच्या धुनाने
मोहित होऊन संपूर्ण लक्ष माझ्या भगवान परमात्म्याच्याकडे मोहित होत होतं बघा. काय सुंदर भगवान परमात्मा बासरी वाजवत असेल हो. आई, आज ऐकलेल्या संगीताने जर आपण एवढं आपलं मन तृप्त होत असेल, एवढं जर आपण मंत्रमुग्ध होत असेल, तर विचार करा ना, माझ्या भगवान परमात्म्याच्या अधरावरती ठेवलेली बासुरीचे स्वर किती सुंदर असतील ना, किती सुंदर असतील. कोणता राग माझा भगवान परमात्मा वाजवत असेल की त्या रागाने ब्रह्मादी मोहित होऊन जातात. आपण नाही बरं, आपण नाही, हे की नाही. सुंदर अशी बासुरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अधरावरती ठेवली आणि बासुरी वाजवायला लागला बघा माझा भगवान परमात्मा. सुंदर अशी बासुरी वाजन करणारा माझा भगवान परमात्म्याची बासुरी ऐकल्याच्या नंतर घरामध्ये बसलेल्या प्रत्येक गोपिकांचं लक्ष वेधून घेत होती. घरामध्ये बसलेली प्रत्येक गोपिका कोणी जेवण बनवत होती, कोणी घर सावरत होती, कोणी घराला झाडू मारत होती, कोणी घरचे कामं करत होती, कोणी त्या ठिकाणी वस्त्र लावत होती, कोणी त्या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये काजळ त्या ठिकाणी लावत होती. आणि त्या संपूर्ण कार्य करणाऱ्या गोपिकांच्या कानावरती ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याचा सुंदर बासुरीचा स्वर गेला ना आई, आता मात्र माझ्या गोपिकांना काही धीर धरेना. माझ्या भगवान परमात्म्याचा स्वर कानामध्ये गेल्या गेल्या सर्व गोपिका त्या ठिकाणी आपली प्रत्येक कामं सोडून धावत माझ्या भगवान परमात्म्याकडे जायला लागली बघा. हातामध्ये कोणी जो स्वयंपाक करत होता ना, त्याने स्वयंपाक हातामधला फेकून दिला आणि फेकून देऊन धावत भगवान परमात्म्याच्या दिशेने निघाली बघा. घरामधले काम करणारी गोपिका, एक गोपिका त्या ठिकाणी सुंदर असं काजळ आपल्या डोळ्यामध्ये लावत होती आणि डोळ्यामध्ये लावत असताना अर्ध काजळ डोळ्यामध्ये लावलं आणि धावत भगवान परमात्म्याच्या दिशेने निघाली बघा. मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी.
काजळ लावलेली गोपिका ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या दिशेने निघाली ना आई, काजळ लावलेली गोपिका ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या दिशेने निघाली ना आई, ती निघालेली गोपिका त्या गोपिकेला एकीने विचारलं, का ग म्हणे तू काजळ लावत होती आणि अर्धच काजळ एका डोळ्याला काजळ लावलंय आणि दुसऱ्या डोळ्याला का बरं लावलं नाही? ती गोपिका सांगायला लागली, ऐक ना, ज्या नेत्राला काजळ लावलेलं आहे काळं काळं, जे काळं काळं काजळ माझ्या एका नेत्राला लावलेलं आहे ना, ते नेत्र म्हणजे कृष्ण आहे, आणि ज्या नेत्राला मी काजळ लावलं नाही ना, ते नेत्र म्हणजे मी आहे, ते नेत्र म्हणजे माझी राधाराणी आहे. एवढा सुंदर भाव त्यांच्या अंतकरणामध्ये होता बघा, एवढा सुंदर भाव त्यांच्या अंतकरणामध्ये होता, आहे की नाही? असा भाव प्रत्येक गोपिका आपल्या अंतकरणामध्ये घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दिशेने निघत होती. माझा भगवान परमात्मा कदंबाच्या वृक्षाखाली बसलेला होता. हजारो गोपिका त्या ठिकाणी आल्या आणि गोपिका येऊन भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहिल्या, आणि उभं राहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, या या या, बरं झालं तुम्ही आलात, फार आनंद वाटला, एवढा आनंद मला कधीच झाला नाही, कसं काय येणं केलं? काय बोलल्या? कसं काय येणं केलं? आता खरं सांगा, एखाद्या वेळेला मी तुम्हाला आमंत्रण द्यावं की माझ्या घरी उद्या सकाळी जेवण आहे बरं का, सगळ्यांनी जेवण करण्याकरता या, आणि तुम्ही तुमची कामं सोडून आपल्या घरी जेवण करण्याकरता सकाळी 10 वाजता आले. लक्षात येत आहे ना माझं बोलणं? लक्ष आहे का माझ्याकडं? मी जर तुम्हाला बोलवलं, बाबा उद्या सकाळी 10 वाजता जेवण करण्याकरता माझ्या घरी या, आपल्या घरी या, तुम्ही 10 वाजता आले, दरवाजा वाजवायला लागले, आणि दरवाजा वाजवल्याच्या नंतर मी दरवाजा उघडला, आणि उघडल्याच्या नंतर तुम्हाला विचारलं, का हो कस काय येणं केलं? मी जर तुम्हाला विचारलं, का हो कस काय येणं केलं, तुम्ही म्हणसाल, अरे एक तर माझी सगळी कामं सोडून मी तुझ्याकडे आलोय, सकाळपासून अन्नाचा कण पोटात नाही, जेवायला मला बोलवलं होतं, आणि बोलवल्याच्या नंतर आता विचारतोय की कस काय येणं केलं, आहे की नाही? असंच बोलणार का? असंच बोलणार ना? का प्रेमाने म्हणसाल सहज आलो? प्रेमाने तोंडावर जरी सहज म्हटलं ना आई, तर मनातल्या मनात एका मिनिटामध्ये 100 शिव्या द्याल. किती मिनिटात? एका मिनिटात नॉनस्टॉप 100 शिव्या. बरोबर आहे की नाही? का बोलवून जर एखाद्या व्यक्तीने का आलो, का आला असा प्रश्न जर विचारला, तर माणसाची, आपण म्हणतो ना, तळपायातली आग, बोला ना, तळपायातली आग मस्तकात जाणी, आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विचारायला लागले, का हो कस काय येणं केलं? गोपिका विचार करायला लागल्या, अरे कृष्णा, तूच तर आम्हाला बोलवलं होतं, मनातल्या मनात विचार करत होत्या. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगायला लागला, अरे असं येऊ नये, आपल्या पतीला सोडून परपुरुषाला बघू सुद्धा नाही, आणि घरातली सगळी कामं सोडून तुम्ही माझ्याजवळ आलात, आणि माझ्याजवळ आल्याच्या नंतर तुमचे पती तुम्हाला काय म्हणत असतील? खरं सांगू का, जीवनातला, एखाद्या स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म म्हणजे आहे पतिव्रता. पतिव्रता धर्म बघा. खरं सांगू का आई, एखाद्या स्त्रीचा नवरा दारू जरी पित असला ना, तरी सुद्धा त्याला मारू नाही बघा. मी एका मातेला सांगितलं, म्हटलं आई जाऊ दे ना, तुझा नवरा दारू पितोय, पिऊ दे, पण त्याला असं मारत जाऊ नको ना. ती मला म्हटली, आई महाराज तुला काय माहिती, म्हटली मला काय त्रास होतो. काय म्हटली? तुला काय माहिती, म्हटली ज्याचं जळतं त्यालाच कळतं, काय नाही? ज्याचं जळतं, तुम्हाला काय म्हणे बसून सांगायचं पतिव्रता धर्म, पतिव्रता धर्म. या मेल्याने 10 एकर घरी होती, ती 10 एकरातली 1 गुंठा सुद्धा सोडला नाही, आणि तू म्हणते की याला मारू नको. याला मारायचं नाही, मग याला मारून टाकायचं, याला मारून टाकायचं बघा. आणि खरं सांगू का आई, प्रेमाने जी गोष्ट होत असते ना, ती गोष्ट रागाने कधीच होत नाही बघा. प्रेमाने शत्रू सुद्धा जिंकता येतो, आणि रागाने प्रेमी व्यक्ती सुद्धा दूर जातो बघा, दूर जातो. धर्म शिकवायला लागले. तुमचा पती तिकडे घरी त्या ठिकाणी तुमची वाट बघत असेल, आणि वाट बघणारा घरी पती तो तुमची आठवण करत असेल, आणि त्याला जर कळालं ना की तुम्ही माझ्याजवळ आलात, तर तो तुम्हाला रागवल्याशिवाय राहणार नाही बघा.
या ठिकाणी राजा परीक्षिताने फार सुंदर प्रश्न केला. म्हटले शुकदेवजी, अहो सगळ्यांनी देवाला भगवान परमात्म्याला एवढं प्रेमामध्ये मागितलं आणि या गोपिकांनी कामामध्ये का मागितलं? जसा परीक्षिताच्या मुखामधून काम शब्द शुकदेवांनी ऐकला ना, क्रोधाग्नी झाले. हे परीक्षिता, अरे गेली 6 दिवस झाले तू कथा श्रवण करतोय आणि तुला एवढं सुद्धा कळलं नाही का की गोपिकांनी काम शब्द का वापरला? का वापरला देवा, का वापरला? ऋषीवर रागावले. बघा, खरंच सांगू का, 6 दिवस प्रेमाने कथा सांगितली पण 6व्या दिवशी मात्र रागावले. का रागावले? कारण की गोपिकांविषयी कोणी काम शब्द बोललेला शुकदेवजीला आवडत. खरं सांगू काही, माणसाने कशातही कोणताही विचार करून फक्त भगवान परमात्म्याला प्राप्त कसं करावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? गोप्य कामात भयात कंस, आहे की नाही? गोपिकांनी कामामध्ये माझ्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं आणि कंसाने भीतीमध्ये माझ्या भगवान परमात्म्याला काम प्राप्त करून घेतलं. बघा, आहे का नाही? द्वेषामध्ये राक्षसांनी भगवान परमात्म्याचा द्वेष केला. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आदी राक्षसाने माझ्या भगवान परमात्म्याचा द्वेष केला आणि द्वेष करून माझ्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. त्यावेळेला शुकदेवजी सांगायला लागले, अरे राजा, ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा माझा श्रीकृष्णच्या नावामध्ये काम शब्द येईल ना, त्यावेळेला तिथे काम शब्द घ्यायचा नाही, मग तर त्या ठिकाणी प्रेम शब्द घ्यायचा. कोणता शब्द घ्यायचा? प्रेम शब्द घ्यायचा. बघा, प्रेम शब्द घ्यायचा. भगवान परमात्मा म्हणतो, ऐका ना, तुम्हाला माझ्यावरती जरी प्रेम असलं तरी तुम्हाला तुमचा पतिव्रता धर्म सोडता येणार? खरं सांगू काही, एखाद्या स्त्रीने जर आपला पतिव्रता धर्माचं पालन जर केलं ना आणि त्या स्त्रीच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द खरा ठरतो. प्रत्येक शब्द खरा ठरतो. बघा, हरिद्वारमध्ये निवास करणाऱ्या एका ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न झालेल्या ब्राह्मण आणि त्याची पत्नी, ती पत्नी त्या ठिकाणी सुंदर अशी पतिव्रता धर्माचं पालन करायची. बघा, एक दिवस ब्राह्मण महाराज त्या ठिकाणी पूजेकरता गेले आणि पूजा करून थकून घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर सुंदर असं पाणी त्यांना ब्राह्मण